हॅलो सर. आता आपण बघणार आहोत आपल्या स्कूल किंवा कॉलेज ERP या सॉफ्टवेअरचा डेमो. हे कम्प्लीट स्कूल किंवा कॉलेज मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट तुमची स्कूल किंवा कॉलेजची ॲडमिशन पासून इन्क्वायरी पासून फी सिस्टीम, लायब्ररी सगळे मॉड्यूल याच्यामध्ये मेंटेन करू शकता. हे आपलं कम्प्लीट ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे सर. ओके, इथून तुम्ही इझिली ॲडमिशन प्रोसेस करू शकता. जेव्हा नवीन आपलं स्टुडंट किंवा नवीन इन्क्वायरी येते ॲडमिशनसाठी, त्याचे इझिली सगळे ॲडमिशनचे रेकॉर्ड तुम्ही मॅनेज करू शकता. ओके, सिंगल क्लिकवर इथे तुमचे मल्टिपल्स तुमचे जे काही स्कूल किंवा कॉलेज ज्या कॅटेगरीची तुमची ऑर्गनायझेशन असेल किंवा तुमची संस्था असेल त्याप्रमाणे हे सगळे तुमचे क्लास किंवा डिटेल्स कोर्स नेम वगैरे ॲड करू शकता. इथून तुम्ही सर तुमच्या स्टुडंटचे वगैरे ॲडमिशनसाठी डिटेल्स वगैरे ॲड करू शकता सर. हे कम्प्लीट तुमचं स्कूल मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे, स्कूल किंवा कॉलेज मॅनेजमेंटचं. ओके, याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमच्या ॲडमिशनची सगळे डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, याचं पूर्ण ट्रेनिंग आमच्याकडून तुम्हाला दिलं जातं सर. ओके, याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे डिटेल्स घेऊ शकता आणि तुमचं ॲडमिशन फॉर्म सेव्ह करू शकता सर. याच्यामध्ये तुम्ही कम्प्लीट डिटेल्स कोणत्या क्लाससाठी किंवा कोर्ससाठी का तुमच्या ॲडमिशनसाठी तुमच्याकडे इन्क्वायरी आलेली आहे, हे तुम्ही प्रॉपर याच्यामध्ये मॅनेज करू शकता. आणि कधी काय कोणत्या डेटसाठी त्याला कॉल करायचा किंवा A to Z इन्फॉर्मेशन घेऊन तुम्ही त्या कस्टमरची किंवा तुमच्या स्टुडंटची इन्क्वायरी तुम्ही सेव्ह करू शकता. जेणेकरून नवीन किती कस्टमर्स किंवा किती तुमच्याकडे इन्क्वायरी आलेल्या आहेत ॲडमिशनसाठी, सगळं A to Z रेकॉर्ड तुमच्याकडे मेंटेन होतं. डेट वाईज तुम्ही इथे टू अँड फ्रॉममध्ये डेट टाकून ॲडमिशन पूर्ण लिस्ट ॲडमिशनची बघू शकता. ओके, ज्यावेळी नंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये जाऊन त्या स्टुडंटची ॲडमिशन्स कंप्लीट करू शकता. इथे बघितलं तर इथे बघा ॲडमिशन झालेल्या सगळ्या स्टुडंटची लिस्ट इथे दिसते डेट वाईज. याच्याप्रमाणे तुम्ही फिल्टराईज पण करू शकता कोणत्या कोर्ससाठी की EFTसाठी तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे किंवा कोणत्या डेटसाठी तुम्हाला सर्च करायचं, कोणत्याही बेसिसवर तुम्ही सर्च करू शकता. मल्टिपल स्टुडंट नेम, ॲडमिशन नंबर, कोणत्या याच्याप्रमाणे तुम्ही सेंड करू शकता. किंवा नवीन ॲडमिशन असेल तर इथून तुम्ही नवीन ॲडमिशन पण कस्टमरचं तुमच्या स्टुडंटचं करून घेऊ शकता. याच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सर A to Z सगळी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. ओके, सगळे स्टुडंटचे डिटेल्स वगैरे सगळे ऑटोमॅटिक तुमचं ॲडमिशन प्रमाणे येईल किंवा इथून तुम्ही नवीन ॲडमिशन पण डायरेक्ट करू शकता. बाकी त्याचं A to Z त्याचं क्लास, सेक्शन, रोल नंबर, रूट, जसं तुम्ही बस वगैरे सेवा देत असाल तर बसचं पण मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्ही करू शकता. बाकीचे त्याचे कार्ड्स, कॅटेगरी, हाऊस, बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही A to Z त्या स्टुडंटची A to Z सगळे डिटेल्स याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, इथे तुम्ही बघू शकता सगळे कॉलम्स आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढे यूज करू शकता, अदरवाईज तुम्ही बाकीचे स्किप करू शकता. ओके, बाकी नेक्स्ट ऑफिस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही सगळे बेसिक इन्फॉर्मेशन सगळे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता. बाकी अदरवाईज तुम्ही हे हेड बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे रेग्युलर तुम्हाला लागणारे सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचं ट्रान्सप्लांट सर्टिफिकेट, जर कास्ट सर्टिफिकेट, रिपोर्ट कार्ड, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, तुम्हाला जे जे काय असेल त्याचे पण तुम्ही अटॅचमेंट पण करून तुमच्याकडे डॉक्युमेंट्स तुम्ही ठेवू शकता सर. हे सगळे डिटेल्स तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येतील. ओके, ऑफिस वर्कमध्ये हे सगळं तुम्ही काय काय त्या कस्टमरकडून किंवा तुमच्या ज्या XYZ ॲडमिशन स्टुडंटकडनं जे डिटेल्स घेतात ते सगळे डिटेल्स तुम्ही इथे मेंटेन करू शकता. ओके, फीज डिटेलमध्ये फीज हेड ॲड करू त्याप्रमाणे तुमच्या फीचं पूर्ण स्ट्रक्चर याच्यामध्ये येतं, मंथली किंवा क्वार्टरली किंवा इयरली बेसिसवर. त्याच्याप्रमाणे हे कसं ॲड करायचं पूर्ण ट्रेनिंग आमच्याकडनं फ्रीमध्ये दिलं जाईल. फक्त याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत, कोणते कोणते फीचर्स आहेत हे तुम्हाला शॉर्टमध्ये आपण दाखवतोय की स्कूल ERP सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला काय काय फीचर्स भेटतात. मेन म्हणजे हे जसं की ॲडमिशन इन्क्वायरी मॅनेज करणं आणि त्याच्यानंतर प्रॉपर त्यांचं ॲडमिशन प्रोसेस करून घेणं स्कूल किंवा कॉलेजची, आणि त्याच्यामध्ये प्रॉपर स्टुडंटचा A to Z रेकॉर्ड कायमस्वरूपी आपल्याकडे मेंटेन करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतील. प्लस तुमचे जे फीज स्ट्रक्चर आहे ते पण याच्यामध्ये आपण मेंटेन करू शकतो सर. ओके, अशा प्रकारे तुमची सगळी ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट होऊन जाते. याच्यामध्ये सर तुमचे बाकी A to Z सगळे तुमचे A to Z रेट सगळे एंट्रीज याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. ओके, तुमचं स्टॉक मटेरियल किंवा तुमचे जे ऑफिशियल यूजसाठी जे लागणारा स्टॉक किंवा मटेरियल यूज करतो त्याचा पण स्टॉक वगैरे पण याच्यामध्ये मेंटेन करू शकता. अटेंडन्सची प्रोव्हिजन आहे, सर्टिफिकेट इश्यू करू शकता, टाइम टेबलची पण याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे, गेट पास वगैरे पण आहे, डिमांड बिल प्रिंटिंग वगैरे पण, लायब्ररी मॅनेजमेंटचं पण मॉड्यूल याच्यामध्ये दिलेलं आहे. जसं तुमचे जे लायब्ररी स्टुडंट वाईज तुम्ही बुक इश्यू रिसिव्ह करू शकता. देन तुमच्या बुकचं रेकॉर्ड पण याच्यामध्ये आपल्या एकाच सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. सिंगल युजर, मल्टी युजर जसं पाहिजे तसं हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. पेमेंट रिसिप्ट पण आहे,
तुमच्या स्टुडंट वाईज जसे फी कलेक्शन करतात त्याप्रमाणे तुम्ही पेमेंट आणि रिसिट याच्यामध्ये मेंटेन करू शकता सर. बाकी परचेस आलेला स्टॉक वगैरे तुम्ही ऍड करू शकता, डिपार्टमेंट वाईज इश्यू करू शकता, स्टॉक मेंटेन करू शकता. ओके, याच्यामध्ये मास्टरमध्ये ऑल टाइप्स तुमचे सगळे मास्टर जनरेट होतात. फीस, हेड, प्लॅन, रूट्स, A to Z ह्या सेक्शन वाईज किंवा क्लास वाईज कसे काय सेटअप करायचं पूर्ण ट्रेनिंग आपल्याकडून तुम्हाला भेटून जाईल सर. ओके, त्यानंतर A to Z सगळे रिपोर्ट्स लागतील तुम्हाला, फायनान्शियल रिपोर्ट्स, डेली रिपोर्ट्स, सगळे रिपोर्ट्स, समरी, कलेक्शन रिपोर्ट, A to Z रिपोर्ट्स तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील सर. तुम्ही बघू शकता कोणते कोणते रिपोर्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, कोणते कोणते आहेत. ओके, आणि जे नेसेसरी सगळे रिपोर्ट्स आहेत, ऑलमोस्ट सगळे रिपोर्ट्स त्याच्यामध्ये आपल्याकडे दिलेले आहेत, रेग्युलर जे लागतात ते. ओके, एक्झामिनेशनचा पण ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे. ओके, ज्या ज्या जी जशी रिक्वायरमेंट असेल त्या त्याप्रमाणे तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग देऊन तुम्ही हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. हे सॉफ्टवेअर बनवण्याचा हेतू एकच आहे की आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे स्कूल किंवा कॉलेजची, ती एकदम सुरळीतपणे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही मॅनेज करू शकता. ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे, जेणेकरून तुमचा डेटा सेफ राहील तुमच्याकडेच आणि इझिली तुम्ही सॉफ्टवेअर हँडल करून ॲडमिशन प्रोसेस, तुमचं रेकॉर्ड सगळं तुम्ही मॅनेज करू शकता. पूर्ण स्कूल किंवा कॉलेज विथ लायब्ररी, तुमचं ॲडमिशन प्रोसेस प्लस इन्क्वायरी प्रोसेस, प्लस फी, आउटस्टँडिंग, परचेस, पेमेंट रिसिट, प्लस तुमचं A to Z जे काय तुमचं स्टॉक मॅनेजमेंट असेल सगळं याच्यामध्ये तुम्ही सर करू शकता. असे आपले स्कूल, माय स्कूल नावाचं स्कूल आणि कॉलेजचं हे आपलं सॉफ्टवेअर आहे. तुम्ही इझिली, तुम्हाला नवीन डेमो वगैरे पाहिजे असेल आम्हाला कॉल करा, फ्रीमध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल. तुम्ही वापरून आपलं सॉफ्टवेअर बघू शकता सर. ओके, अधिक माहितीसाठी काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता. याच्यामध्ये सर व्हॉट्सअपची पण आणि फॅसिलिटी दिली आहे. तुम्ही स्टुडंटला ॲडमिशन फॉर्म किंवा तुमचं सर्टिफिकेट किंवा जे काय असेल ते तुम्ही डायरेक्ट कस्टमरला किंवा तुमच्या स्टुडंटला व्हॉट्सअपला पण सेंड करू शकता सर. याच्यामध्ये अशी ॲडव्हान्स फॅसिलिटी दिलेली आहे सर. ओके, आणि वापरायला एकदम सोपं आणि सिम्पल सॉफ्टवेअर आहे. तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे याचा A to Z ट्रेनिंग तुम्हाला आपल्याकडून दिलं जाईल सर. ओके सर, थँक्यू.